नमस्कार मित्रांनो, चला सोप्या आणि मराठी भाषेमध्ये टॅली शिकूया. यामधला आजचा आपला पाठ क्रमांक 5 आपण आज बघणार आहोत. आजच्या पाठमध्ये आपण कॉन्ट्रा ह्या व्हाउचर विषयी बघू. तर चला, कॉन्ट्रा काय काम करतं? तर कॉन्ट्राचं फक्त आणि साधं आणि सिंपल काम आहे बँकेमध्ये कॅश भरणे. आता बँक कोणती? आपलंच अकाउंट, त्यामध्ये कॅश भरणे आणि आपल्याच बँकेच्या अकाउंटमधून कॅश काढणे. हे जे आपण ट्रान्झॅक्शन बँकेमध्ये करतो त्याचीच एंट्री आपल्याला टॅलीमध्ये पण घ्यावी लागते. आणि दुसरं आहे की आपले जर 2 बँक अकाउंट असले आपल्या नावाचे, एका बँकेतून आपण दुसऱ्या बँकेमध्ये कॅश ट्रान्सफर करतो किंवा काढतो. तर ह्या सगळ्या कामासाठी कॉन्ट्रा हे व्हाउचर वापरलं जातं. तर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तिथून लिहून घेऊ शकता. याला मी थोडा वेळ ठेवतो आणि मिनिमाइज करतो. नियम थोडे पाठ करून ठेवायचे. चला मग आपण जाऊया टॅलीमध्ये आणि आपण येऊया एकदा बॅलन्स शीट कडे बघूया. बॅलन्स शीट कडे बघायला गेलो आपण तर आपण कॅपिटल, लोन्स आणि करंट लायबिलिटी म्हणजे सीआर कडून घेतलेले पैसे इथे दिसतात आणि इथं सर्व पैसे आपल्याला करंट असे दिसतात. त्याला आपण जर एंटर दाबलं तर आपल्याला दिसतील की कॅश इन हँड मध्ये 2,15,500 रुपये आहेत आणि बँक अकाउंट मध्ये काही नाहीये. तर चला मग आपण आपली कॅश बँकच्या अकाउंट मध्ये भरूया. त्याकरता आपण व्हाउचर मध्ये जाऊया आणि आपण वापरणार आहोत कॉन्ट्रा. तर पहिला जो नियम आहे की कॅश बँकेत भरण्यासाठी, तर भरण्यासाठी सोपं आहे. ज्यात भरायची ते वर घ्या. जसे की माझं स्टेट बँक ऑफ इंडिया नावाचं खातं आहे, मग मी ते घेतलं त्याला आणि कॅश भरवलं म्हणून आपण खाली ते कॅश घेऊया. आपल्याकडे कॅश दिसते खाली 2,15,500 रुपये आहे. त्यामधले मी समजा 15,500 रुपये भरायचं ठरलं असं आणि इंटर दाबलं मी. इंटर दाबल्यानंतर बघा आपल्या स्टेट बँकेच्या खात्यामध्ये 15,000 डिपॉझिट झालेले दिसतील आणि कॅशमध्ये 2,00,000 रुपये शिल्लक राहिले असं इथं खाली दिसायला लागले. थोडं बघूनच याच्या एंट्री केल्या पाहिजेत. खाली घेऊया आपण काय केलं, याला कॅश भरली आपण आणि कॅश भरल्याच्या नंतर आपण जर तुम्ही बँकेत गेला असता कधी कॅश डिपॉझिट करायला, तर तुम्हाला चलनवर नोटा कोणत्या भरल्या हे तुम्हाला लिहून द्यावं लागतं. तर जसे की समजा आता 2,000ची 1,000ची नोट नाहीये आणि 500च्या नोट आहेत आणि अमाऊंट खाली आपण 15,000 आहे. तर मी समजा 30 नोटा 500च्या भरल्या आणि एक 200ची भरली, 2 100च्या करतो आणि 2 50च्या करतो. असं तुम्ही पण असं टाका मित्रांनो याच्यामध्ये, कारण की तुम्हाला पण इथं चलन भरायला सोपं जाईल आणि प्रॅक्टिस होऊन जाईल. थोडासा नोटा कमी जास्त करून अमाऊंट इथं खाली मॅच झालेली दिसते 15,500 रुपये. एंटर दाबूया आपण. बँकेचं नाव टाकायची गरज नाही कारण की आपण आपल्याच खात्याचं नाव आपण इथं बनवलेलं आहे. एंटर दाबूया परत एकदा आणि आता येतो आपण नॅरेशनवर. काय केलंय आपण? तर आपण कॅश आपल्या बँकेच्या खात्यामध्ये डिपॉझिट केली. मग नॅरेशन लिहायचं आपल्याला BING म्हणजे टिप CASH कॅश डिपॉझिट इन माय बँक असं चालतंय. कुठल्या ह्याच्यात भरले तर आपण समजा SBI करू, इथं SBI असं जर केलं चालतंय. म्हणजे 2-3 खाते जर असतील तुमचे अकाउंट्स तर तुम्हाला बँकेचं नाव पण लिहिता येईल इथं. एंटर दाबूया आणि याला आपण आता एंट्री पास करून घेऊया. चल, एंट्री पास झाली आपली. आपण एस्केप करून पाठीमागे येऊया आणि बघूया नेमकं काय रिफ्लेक्ट झालंय बॅलन्स शीटवर. ते करता आपण बॅलन्स शीटवर वापस येऊया. काय झाले कळलं ना आपल्याला. तर वरून जर बघितलं तर कॅपिटल, लोन्स हे इथं जसं तसं अमाऊंट दिसते आणि करंट असेट पण आपल्याला 2,15,500 दिसते. हा, आता आपल्याला कॅश मध्ये किती आणि बँक मध्ये आपले पैसे नेमके किती आहेत हे बघण्यासाठी आपल्याला करंट असेट वर क्लिक करावं लागेल आणि तुम्ही इंटर दाबून बघू शकता की कॅश इन हँड मध्ये 2,00,000 रुपये आपल्या आणि आपल्या बँक अकाउंट मध्ये 15,500 रुपये दिसायले. तर दोन्ही मिळून 2,15,000. ठीक आहे. आणखीन एक आपण एंट्री मारून पाहूया. यासाठी मागे येऊया आपण. व्हाउचर मध्ये जायचंय आपल्याला. वर घ्यायचंय आपल्याला बँक, जे आपण बँकेत आपल्याला पैसे भरायचे ती बँक. खाली घेऊया आपण कॅश, कारण की आपण कॅश डिपॉझिट करतोय. तर मी यातले 50,000 रुपये भरू आपण. 1,50,000 रुपये आपल्या कॅश मध्ये शिल्लक राहिले आणि 65,500 रुपये वर स्टेट बँकेमध्ये दिसले. दोन्ही अमाऊंट आपल्याचे, त्याच्यामुळे दोन्ही अमाऊंट ह्या DR मध्ये दिसतात, CR मध्ये दिसणार नाही. ओके. खाली येऊया. सेम कॅश भरली आपण. 2,000च्या 500च्या नोटा किती भरल्या तर इथं आपण 100 नोटा करूयात आता तात्पुरत्या. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नोटा भरायला इथं शिका. लमसम अमाऊंट घ्या आणि जेणेकरून तुम्हाला पूर्ण नोटा इथं भरायला येतील आणि प्रॅक्टिस होऊन जाईल. मॅच झाली आपली अमाऊंट. एंटर दाबूया. नॅरेशन सेम कॅश
डिपॉझिट समजा बँक SBI बँक करा, नाही बँक करा, काय अडचण नाही. बँक अकाउंट्स सी. ठीक आहे मित्रांनो, एंटर दाबूया, येस करूया. पहा बघण्यासाठी आपण सेम ऑप्शन मध्ये जाऊया, डे बुक मध्ये आणि बॅलन्स शीट कडे जाऊया आपण आणि बघूया करंट असेट मध्ये, एंटर दाबूया. कॅश इन हँड मध्ये 1.5 लाख रुपये आणि बँक अकाउंट मध्ये आपल्या 65,500 रुपये. हा झाला भरण्याचा प्रकार. आता हीच गोष्ट आपण काढण्यासाठी करूया. त्यासाठी आपण परत व्हाउचर मध्ये जाऊया आणि आता काढण्यासाठी वर आपल्याला लागेल कॅश, कारण की आपण काय करतोय कॅश. तर वर घेणार आपण कॅश आणि खाली घेणार आपण आपल्या ज्या पण बँकेतून अमाऊंट काढायची ती बँक. आपले पैसे SBI मध्ये, मग आपण SBI ला गेलो, दिसायला लागले SBI मध्ये किती पैसे 65,500. तर समजा यातले मी काय कारण असतो 15,000 रुपये काढले, एंटर दाबलं. आता इथं असं आहे की तुम्ही पैसे नेमके काढले कसे. तुम्ही चेक देऊन जर काढले असेल तर तुम्ही इथे चेक ठेवा. तुम्ही जर रिफंडने काढले असेल, ATM असो, गुगल पे असो, ते तुम्ही कट करायला डिलीट करायचं. आणि जसं तुम्ही काढलेत UPI ने काढले असेल तर UPI ठरवा. UPI ने काढल्यानंतर तो UPI ID विचारतो की कुठल्या ID ने तुम्ही अमाऊंट तुमची काढली. तर तुम्ही तुमचा जो पण काही UPI ID आहे तो UPI ID इथे भरू शकता. ओके, SBI असा काही. अकाउंट नंबरचं तर काही ऑटोमॅटिक तुमच्या ज्यातून काढले, त्यामुळे अकाउंट नंबर इथे टाईप करायची गरज नाही, IFSC कोडची गरज नाही, बँकची गरज नाही. इन्स्टंट रेफरन्स तुम्ही इथे टाईप करा, काही प्रॉब्लेम नाही. की ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जो काही नंबर आहे तुमच्यापाशी तो नंबर इथं भरा. डेट ऑटोमॅटिकली एंटर दाबा आणि इथं लिहा बिईंग कॅश विथड्रॉ इन UPI. आणखीन एक एंट्री पाहूया. तर वर पण घ्यायचं आहे आपल्याला कॅश आणि खाली येणार आपली स्टेट बँक ऑफ इंडिया. 500 रुपये आपण काढूया, एंटर दाबूया. चेक टाकला आपण असं गरज धरूया 500 रुपयाच्या बँकेमध्ये. नॅरेशन कॅश बिंग अशा एक मिनिट कॅश BEING बिंग कॅश विथड्रॉ इन चेक नंबर, काय तुमचा चेक नंबर असून तो इथं टाईप करा आणि एंट्री पास. ओके, तर आपण शिकलो कॉन्ट्रा कशासाठी वापरलं जातं. सोपं होतं, आपले पैसे आपल्या बँकेच्या खात्यामध्ये भरण्यासाठी आणि तेच पैसे आपल्या बँकेच्या खात्यातून काढण्यासाठी. तर कॉन्ट्रा व्हाउचर साधं आणि सोपं काम होतं. तुम्ही 2 बँक सोबत बी हे काम करू शकता. जर समजा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत भरायचे असेल तर कुठल्या बँकेत पैसे भरायचे हे तुम्ही वर सांगा. जसे की मला HDFC ह्या बँकेमध्ये आपले पैसे भरायचे, माझ्याकडे HDFC बँकेचं ऑलरेडी एक खाते आहे आणि कुठल्या बँकेतून भरणार तर मला स्टेट बँकेमधून ट्रान्सफर करायचे. एंटर दाबले मी. आपल्या स्टेट बँकेमध्ये दाखवते की 50,000 रुपये, त्यातले मी 10,000 रुपये मला वरच्या बँकेमध्ये टाकायचे. 10,000 रुपये मी रक्कम लिहिली, एंटर दाबलं. परत विचारतो तो की तुम्ही पेमेंट कसं केलंय. चेक टाकला असेल एका बँकेत दुसऱ्या टाका तर चेक राहू द्या. आणि इथं तुम्हाला काम येऊ शकतं आता ई फंड ट्रान्सफर, म्हणजे NEFT RTGS हे जे प्रकार आहे तोच केला जातो शक्यतो. आपण इथं ई फंड ट्रान्सफर करू शकतो, नाही तर UPI आणि एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो. तर आपण ई फंड ट्रान्सफर घेऊया. ई फंड ट्रान्सफर गेल्यानंतर पहा तुम्हाला पूर्ण HDFC चा अकाउंट नंबर काय आहे, IFSC कोड काय आहे, बँक नेम तुम्हाला टाकायची गरज नाही कारण की ऑलरेडी आपल्याकडे आहे. खाली या ट्रान्सफर झाल्यानंतर कुठल्या तो ट्रान्झॅक्शन ID होता तो इथं तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे, कारण की पुढच्या वेळेस तो लक्षात राहतो. एंटर दाबा, व्यवस्थित येस करा. फंड ट्रान्सफर केलेलं आहे त्याच्यामुळं चलन विचारणार नाही. ज्यावेळेस आपण कॅशने व्यवहार करतो त्यावेळेस तो चलन विचारतो. सेम काय केलं आपण, कॅश ट्रान्सफर केली आपण
बँक असं लिहा, नाही तर पूर्ण लिहा की आपण HDFC बँकेमध्ये पैसे भरले म्हणून, असं पण लिहिलेलं चालतंय. लिहू आपण तसं HDFC बँक. ठीक आहे, एंटर दाबा आणि याला करा येस. तिसरा सिनेरिओ आहे, आपण जर एका बँकेतून पैसे काढले आणि दुसऱ्या बँकेत पैसे भरले आपण, तर समजा मी स्टेट बँकेतून पैसे काढले, तर मी स्टेट बँक वर घेणार आणि HDFC बँकेत पैसे घ्यायचे मला, तर मी HDFC बँकला निवडणार. दोन्हीकडे अमाऊंट बघितले पाहिजे, वरच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत, खालच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत. तर सपोज मी यातले 15,000 असं समथिंग काहीतरी काढू आपण. सेम विचारणार, तुम्ही चेक दिला होता का, चेक टाका. तर शक्यतो आता ई फंड ट्रान्सफरच झाले सगळ्याकडे, तर आपण ई फंड ट्रान्सफर निवडूया. सेम कुठल्या नंबर आला तर आपण ट्रान्सफर करता येतो नंबर भरा एक तुमचा ऍक्च्युअली जो असेल, तर आपण डमी करतोय, डमी करूया आपण. एक मिनिट, अमाऊंट चेंज करतो मी 10,000. ठीक आहे, कारण की HDFC बँकेमध्ये 10च होते आणि माझ्याकडून चुकून 15,000चा आकडा पडला होता. ओके, एंटर दाबूया. स्टेट बँकेत 50 झाले, HDFC बँकेतून ट्रान्सफर केल्यामुळे त्यात 0 राहिले. सेम ई फंड ट्रान्सफर आणि तुम्ही नॅरेशन लिहू शकता. बिंग काय झाले, तुमचं ट्रान्सफर झाले HDFC बँकेतून स्टेट बँकेत, तेवढं तुम्ही नॅरेशन लिहा मित्रांनो. एंटर दाबूया आपण आणि एस करूया. तर आजचा जो आपला व्हाउचरचा प्रकार होता कोंट्रा, आपण शिकलो की बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करता आले पाहिजे, पैसे काढता आले पाहिजे आणि पैसे भरता आले पाहिजे. तर मोठमोठ्या अमाऊंट घेण्यापेक्षा तुम्ही छोट्या छोट्या अमाऊंटनी करा मित्रांनो. तुमच्याकडे जर 10,000 असेल सगळी पूर्ण कॅशमध्ये रक्कम, तर 100, 200, 250, 300 अशी प्रॅक्टिस तुम्ही करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत काही लक्षात राहणार नाही आणि एक एंट्रीवर तर टॅली शिकू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही शिकवताना असंच करतो की 10,000 अमाऊंट तुमच्याकडं कॅशमध्ये आणि तुम्हाला ते भरायचं वर तुमच्या बँकमध्ये, तर आम्ही 300 रुपयाच्या पुढे एंट्रीच मारून देत नाहीत. 300च्या आतच मारा काय मारायचं तुम्हाला. तर याने काय होतं, एक 30-40 एंट्री त्या मुलांचे होऊन जातात आणि त्यामुळे त्याला ते पूर्ण लक्ष होतं की वर कोण पाहिजे, कॅश पाहिजे, खाली कोण पाहिजे आणि बँक पाहिजे का, भरताना कोण पाहिजे, काढताना कोण पाहिजे, हे एंट्री मारल्याशिवाय काही कळणार नाही. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये फक्त कॉन्ट्रा व्हाउचर होतं. प्रॅक्टिस करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की सपोर्ट करा आणि शिकवत असताना काही जरी भाषेचा प्रॉब्लेम आला तर इग्नोर करा मित्रांनो. थँक्यू.